गुड आफ्टरनून विद्यार्थी मित्र हो. मागील तासामध्ये आपण आदर्श अहवाल लेखनाची वैशिष्ट्ये पाहिली. त्यामध्ये प्रामुख्याने स्पष्टता, अचूकता, वस्तुनिष्ठता, सुसंगतता, संक्षिप्तता, विश्वसनीयता आणि आकर्षकता ही आदर्श अहवाल लेखनाचे वैशिष्ट्य सविस्तरपणे आपण अभ्यासली. आजच्या तासामध्ये आपण अहवाल लेखनाच्या पायऱ्या अभ्यासणार आहोत. अहवाल म्हणजे घटना, समस्या किंवा एखाद्या विषयाबद्दल माहिती देणारा लिखित दस्तऐवज असतो. अहवाल म्हणजे काय? अहवाल म्हणजे एखादी घटना, एखादी समस्या किंवा एखादा विषय, त्याविषयी लिखित माहिती देणारा एक दस्तऐवज किंवा निवेदन असतं. त्यामुळे अहवाल लेखन हे एक विशिष्ट प्रकारचे निवेदन असते असे आपल्याला म्हणता येते. नॅशनल एज्युकेशन पॉलिसीनुसार आणि विद्यापीठाच्या अभ्यासक्रमानुसार आपल्या महाविद्यालयातील BA द्वितीय वर्षातील अर्थशास्त्राच्या विद्यार्थ्यांना, ज्या विद्यार्थ्यांनी अर्थशास्त्र हा प्रमुख विषय निवडलेला आहे, त्या विद्यार्थ्यांना पेपरनिहाय, पेपर वाईज किंवा अभ्यासक्रम निहाय 1500 ते 3000 शब्दांमध्ये अहवाल लेखन करावयाचा आहे. या ठिकाणी विद्यार्थ्यांनी अहवाल लेखन करताना किती शब्दामध्ये करावं, तर या ठिकाणी विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम निहाय एकापेक्षा जास्त अहवाल लेखन करावयाचे आहे. त्यामुळे 1500 ते 3000 शब्दामध्ये विद्यार्थ्यांनी अहवाल लेखन करणे अपेक्षित आहे. हे अहवाल लेखन करीत असताना अहवाल लेखनाच्या ज्या विविध पायऱ्या आहेत, त्या पायऱ्यानुसार, त्या स्टेजेसनुसार विद्यार्थ्यांना अहवाल लेखन करावयाचं आहे. तर आपण आता अहवाल लेखनाच्या कोणकोणत्या पायऱ्या आहेत, त्या अहवाल लेखनाच्या पायऱ्या अभ्यासणार आहोत. तर या ठिकाणी अहवाल लेखनाची पहिली पायरी आपण पाहूया, ती म्हणजे विषय निर्धारित करणे. अहवाल लेखनाची पहिली पायरी काय आहे? विषय निर्धारित करणे. आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र या विषयाच्या प्रात्यक्षिकासाठी, इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स या अभ्यासक्रमाच्या प्रात्यक्षिकासाठी अभ्यासक्रमात प्रमुख 7 समस्या किंवा प्रमुख 7 विषयांचा समावेश करण्यात आलेला आहे. त्या सर्व समस्या समजून घेऊन विद्यार्थ्याने प्रात्यक्षिकासाठी ज्या 7 समस्या किंवा विषय देण्यात आलेले आहेत, त्या 7 समस्या समजून घेऊन विद्यार्थ्याच्या आवडीनुसार ते 7 विषयापैकी
अहवाल लेखनासाठी विद्यार्थ्याला जो विषय आवडेल त्या आवडीनुसार विद्यार्थ्याने अहवाल लेखनासाठी विषय निवडावा। तसंच विद्यार्थ्याने आवडीनुसार विषय निवडीत असताना उपलब्ध माहिती व वेळेनुसार कोणताही एक विषय अभ्यासासाठी निवडावा, अहवाल लेखनासाठी निवडावा। आणि विद्यार्थ्याने प्रमुख 7 विषयापैकी एक विषय अहवाल लेखनासाठी त्याच्या आवडीनुसार आणि त्याच्या उपलब्ध माहितीनुसार आणि उपलब्ध वेळेनुसार एक विषय निवडल्यावर त्या ठिकाणी अहवाल लेखनासाठी सुरुवात करावी। अहवाल लेखनाची पहिली पायरी विषय निर्धारित करणे का असते? तर अहवाल लेखनासाठी विषय निर्धारित केल्याशिवाय अहवाल लेखनासाठी कोणती माहिती संकलित करावयाची आहे हे अहवाल लेखनाच्या विषयावर अवलंबून असते। अहवाल लेखनाच्या विषयावर त्या विषयाच्या अहवाल लेखनासाठी विद्यार्थ्यांना कोणती माहिती संकलित करावयाची आहे हे अवलंबून असते। म्हणून विद्यार्थ्याने अहवाल लेखन करण्यापूर्वी अहवाल लेखनाचा विषय निर्धारित करणे आवश्यक आहे। कारण विद्यार्थी जो विषय अहवाल लेखनासाठी निर्धारित करतात त्या विषयावर विद्यार्थ्याला अहवाल लेखनासाठी कोणती माहिती संकलित करावयाची आहे हे अवलंबून असते। म्हणून विद्यार्थ्याने अहवाल लेखन करण्यापूर्वी आणि अहवाल लेखनासाठी माहिती संकलित करण्यापूर्वी विषय निर्धारित करणे आवश्यक असते। म्हणून अहवाल लेखनाची पहिली पायरी ही विषय निर्धारित करणे ही असते। आता अहवाल लेखनाची दुसरी पायरी काय आहे? अहवाल लेखनाची दुसरी पायरी आहे आराखडा तयार करणे। अहवाल लेखनाचा आराखडा तयार करणे ही अहवाल लेखनाची दुसरी पायरी आहे। कारण विद्यार्थ्यांनी अहवाल लेखन करावयाचं म्हटल्यावर त्याला माहिती संकलित करावी लागते। परंतु ही माहिती संकलित करण्यासाठी नेमकी विद्यार्थ्याला कोणती माहिती संकलित करावयाची आहे हे अहवाल लेखनाच्या विषयावर अवलंबून असते। म्हणून अहवाल लेखनाची पहिली पायरी आहे विषय निर्धारित करणे। आणि एकदा विषय निर्धारित झाल्यावर अहवाल लेखनाची दुसरी जी पायरी असते ती म्हणजे अहवाल लेखनाचा आराखडा तयार करणे। ज्याप्रमाणे आपण एखादं घर बांधण्यासाठी, एखादी बिल्डिंग बांधण्यासाठी त्या बिल्डिंगचा आराखडा तयार करतो, प्लॅन तयार करतो, डिझाईन तयार करतो, त्याचप्रमाणे अहवाल लेखनासाठी विषय निर्धारित केल्यानंतर विद्यार्थ्यांना, संशोधकाला अहवाल लेखनाचा आराखडा तयार करावा लागतो। म्हणून अहवाल लेखन करण्यासाठी अहवाल लेखनाची दुसरी पायरी, दुसरी स्टेज जी सांगितली जाते ती म्हणजे आराखडा तयार करणे। लिखित अहवाल हे एक समस्येसंबंधी माहितीचे संक्षिप्त निवेदन असते। त्यामुळे अहवालात काय माहिती घ्यावयाची याबाबतचा एक आराखडा तयार करावा लागतो। अहवाल लेखन करीत असताना अहवालामध्ये
कोणकोणती माहिती आपल्याला समाविष्ट करावयाची आहे, त्या माहितीचा एक आराखडा तयार करावा लागतो. तर आपलं अहवाल लेखन हे योग्य पद्धतीनं होऊ शकते. त्या अहवालाची उपयुक्तता वाढू शकते. त्या अहवालाची उपयुक्तता केवळ संशोधकासाठी महत्त्वाची नसते, तर तो अहवाल समाजातील जनसामान्य व्यक्तीसाठी सुद्धा महत्त्वाचा असतो. तो अहवाल समाजातील सामाजिक संस्थांसाठी सुद्धा महत्त्वाचा असतो. ते अहवाल लेखन इतर संशोधकासाठी सुद्धा महत्त्वाचं असते. ते अहवाल लेखन सरकारसाठी सुद्धा महत्त्वाचं असते. एवढंच नाही तर ते अहवाल लेखन त्या समस्येशी संबंधित, त्या घटनेशी संबंधित प्रत्येक व्यक्तीसाठी महत्त्वाचं असते. म्हणून अहवालाची उपयुक्तता वाढावी, अहवाल जनसामान्यापर्यंत पोहोचावा, या अहवाल लेखनाच्या उपाययोजनांमधून सामाजिक समस्यांचं निराकरण व्हावं, यासाठी अहवाल लेखन हे अहवाल लेखनाच्या वैशिष्ट्यानुसार आणि अहवाल लेखनाच्या पायऱ्यानुसार करणे आवश्यक असते. मग आपण अहवाल लेखनाची पहिली पायरी पाहिली, विषय निर्धारित करणे. विषय निर्धारित केल्यावर अहवाल लेखनाचा आपल्याला आराखडा तयार करावा लागतो. कारण हा आराखडा तयार झाला म्हणजे अहवाल लेखनामध्ये आपल्याला कोणकोणती माहिती घ्यावयाची आहे हे निश्चित होतं. मग अहवालामध्ये त्या ठिकाणी अहवाल लेखनाचा आराखडा तयार करताना अहवालामध्ये प्रामुख्याने अहवालाचा प्राथमिक भाग, अहवालाचा मुख्य भाग आणि अहवालाचा संदर्भ विभाग असे अहवाल लेखनाचे 3 विभाग आपल्याला सांगता येतात. आणि या 3 विभागानुसार अहवाल लेखन विद्यार्थ्यांना करावं लागते. तर विद्यार्थी मित्र हो, या ठिकाणी आराखडा तयार करताना अहवाल लेखनाचा आराखडा 3 भागामध्ये आपल्याला तयार करावा लागतो. त्यामध्ये अहवाल लेखनाचा प्राथमिक भाग, 2 नंबर अहवाल लेखनाचा मुख्य विभाग आणि 3 नंबर संदर्भ विभाग. अशा पद्धतीने अहवाल लेखन हे आपल्याला आराखडा तयार करताना 3 विभागामध्ये विभागणी करावं लागतं. मग अहवाल लेखनाचा प्राथमिक विभाग जो असतो त्यामध्ये प्रामुख्याने प्रस्तावना येते. त्या प्रस्तावनेमध्ये समस्येसंबंधित पार्श्वभूमी येत असते. त्या विषयाची प्रस्तावनेमध्ये पार्श्वभूमी सुरुवातीला घेतली जाते. त्यानंतर या प्राथमिक भागामध्ये अहवाल लेखनाचे उद्देश घेतले जातात आणि त्यानंतर अहवाल लेखनाची व्याप्ती या आराखड्याच्या प्राथमिक विभागामध्ये आपल्याला घ्यावी लागते. त्यानंतर अहवाल लेखनाचा मुख्य विभाग असतो. त्या मुख्य विभागामध्ये अहवाल लेखनातील माहितीचं विश्लेषण केलं जाते. अहवाल लेखनातील माहिती घेत असताना ही प्रचंड प्रमाणावरील माहिती संक्षिप्त स्वरूपात घ्यावी लागते. त्यासाठी माहितीचं व्यवस्थापन करावं लागतं, माहितीचं विश्लेषण करावं लागतं. हे विश्लेषण करीत असताना माहितीचं वर्गीकरण करावं लागतं, त्याचं सारणीयन करावं लागतं, त्याचं तक्त्याच्या रूपाने
त्या ठिकाणी विश्लेषण तुलना करावी लागते आणि माहितीचं विश्लेषण करीत असताना आलेखाचा व आकृत्यांचा वापरसुद्धा करावा लागतो. आवश्यक त्या ठिकाणी आलेख, आकृत्या आणि तक्ते आपल्याला द्यावे लागतात. हा भाग मुख्य विभागामध्ये येतो आणि या मुख्य विभागामध्येच माहितीचं विश्लेषण झाल्यानंतर निष्कर्ष काढावे लागतात आणि निष्कर्ष झाल्यानंतर निष्कर्षानंतर अहवालामध्ये शिफारसी किंवा उपाययोजना द्याव्या लागतात. हा झाला अहवाल लेखनाचा मुख्य विभाग. त्यानंतर अहवाल लेखनाचा शेवटचा भाग असतो संदर्भ विभाग. संदर्भ विभागामध्ये तुम्ही जी माहिती संकलित केलेली आहे ती कोणकोणत्या स्रोतापासून संकलित केलेली आहे ते संदर्भ विभागामध्ये तुम्हाला ते स्रोत नोंदवावे लागतात आणि ते एका विशिष्ट पद्धतीनं नोंदवावे लागतात. त्यामुळे संशोधन आराखडा तयार करताना संशोधन आराखडा हा 3 विभागामध्ये आपल्याला विभागणी करावी लागते आणि अशा पद्धतीनं अहवाल लेखनाची पहिली पायरी आहे विषय निर्धारित करणे, दुसरी पायरी आहे आराखडा तयार करणे. तर विद्यार्थी मित्र हो, या ठिकाणी आपण थांबूया. पुढच्या भागामध्ये अहवाल लेखनाच्या इतर पायऱ्या आपण अभ्यासणार आहोत. धन्यवाद.